फाउंडेशन द्रोणागिरी नोड आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांक 30,000, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांक 10 आणि चतुर्थ 10. उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट पब्लिक हिरो यांना सर्वांना स्पोर्ट्स सायकल असणार आहे. आणि ही स्पर्धा 1 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 4 वाजता गणेश क्लब, गणेशपूर, भालचंद्र स्पोर्ट, नवी किरण भेंडकर, अंबादेवी डोंगरी, शिवानंद टीपी टाका आणि बोकडीगोला हे व्यवस्थापक असतील. ही स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 45 वयोगटातील 16 संघांना प्राधान्य आणि आमंत्रित खुल्या गटातील 16 संघांना प्राधान्य अशी ही स्पर्धा 1 फेब्रुवारी 2026 उरण येथे होणार आहे. धन्यवाद. आपण संपर्क साधा भारत पाटील सर. धन्यवाद. सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व कुमार तुषार दिलीप शेठ भोईर यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 30,000 रुपयाची देणगी आली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरोखर एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय छोटम शेठ भोईर यांचे सुपुत्र अर्थात तुषार दिलीप शेठ भोईर यांच्याकडून 30,000 रुपयाची भरघोस देणगी आली आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय हनुमान मेडेकर संघदर बक्षिसास पात्र ठरल्यास नाग चायनीजचे मालक दिवेश पाटील श्रीगाव यांच्याकडून नाग स्पेशल राईस देण्यात येईल. सर्व खेळाडूंस चांगली ऑफर आहे. घणघणीत अशी दणदणीत अशी ऑफर आहे मेडेकर संघासाठी. धन्यवाद. मात्र मेहनत घ्यावी लागेल. एकीकडे आहे संत तुकाराम देहे, दुसरीकडे श्रीराम कमलपाडा असा हा सामना रसिकांच्या भेटीसाठी अर्थात उपांत्य फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना पाहत आहे. जे क्वार्टर फायनल मध्ये जे पराभूत होतील दिलेला आहे पुकार. दहावीर स्पोर्ट रोहा प्रतिस्पर्धी संघ झाली सॉरी क्रीडांगण नंबर 3 वर मरीदेवी धेरण अकादमी बोरी, मरीदेवी धेरण अकादमी बोरी 3 वर. चला अंतिम पुकार. या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केलेली आहात. या स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. धन्यवाद. हो दिलेला आहे 3 वर मरीदेवी धेरण अकादमी बोरी. क्रीडांगण नंबर 1 वर दुसरा पुकार मातृजय कुर्डू दहावीर रोहा. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. अलिबाग तालुक्यातील हे संघ कडवी झुंज देत असताना संत तुकाराम देहे, झुंज देते श्रीराम कमलपाडा आपणास पाहायला मिळेल. आपलाच कुस्ती
श्रीराम कमलपाडा म्हटला तर जितू सर मैदानात आपण भरपूर दिवसांनी आम्हाला पाहायला मिळतंय. सरचे स्वागत आहे आपलं. एक वादल श्रीराम कमलपाडा संघाचा आपणास पाहायला मिळेल. जो जिंकणार तो बक्षिसास पात्र आणि संत तुकाराम देहेड संघाच्या या खेळाडूला थांबवले गेले. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपणास पाहायला मिळालं. क्रीडांगण नंबर 2 वर कोयनाड संघाच्या प्रांगणात चढाई करतोय मेडेगार संघाचा हा खेळाडू. हो जबरदस्त वादळी केली. सुपर टॅकल मैदानात रोखला. धन्यवाद. क्रीडांगण नंबर 3 वर परिदेवी धेरण अकादेमी बोरी. सन्माननीय संकेत पाटील सर आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे चला. संकेत सुधीर पाटील आपणास विनंती आहे व्यासपीठाकडे चला. क्रीडांगण नंबर 3 वर अकादेमी बोरी संघ उपस्थित आहे. परिदेवी धेरण आपण सुद्धा या. खऱ्या अर्थाने आमच्या गावातील आयोजक संकेत सुधीर पाटील त्यांना विनंती आपण आपला यथोचित साधना करत आहोत. मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय रमा पाटील यांना विनंती आहे. संकेत उपजिल्हा रुग्णालय फोर्ट पुणे सायकेट्रिक प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेशन सायकेट्रिक सर्व्हिस 11 वर्ष सेवा करतात. जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया. अर्थातच संकेत सुधीर पाटील सर कार्यरत उपजिल्हा रुग्णालय भोर पुणे 11 वर्ष शासकीय सेवा सायकॅट्रिक प्रोफेशनल सर्व्हिसेस ॲडमिनिस्टर याचा हा सन्मान केला जातोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. कार्यरत उपजिल्हा रुग्णालय भोर पुणे एक जबरदस्त व्यक्तिमत्वाने हा त्या निलेश सत्यवान पाटील या मंडळाचे खजिनदार आपणा सुद्धा विनंती आपण व्यासपीठाकडे चला. 4-5 असा गुणफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रीडांगण नंबर 3 वर परिदेवी धेरण विना विलंब या. चला परिदेवी धेरण चला या लवकर. मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय महेंद्र जयराम पाटील सर आपलं सुद्धा सर स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रीराम कमलपाडा विरुद्ध संत तुकाराम देहेड हा सामना आपण पाहताय. अहो 3 वर 15 पुकार झाले. परिदेवी धेरण चला. अरे आपण क्वार्टर फायनल खेळत असा लवकर लवकर चला. तिसऱ्या पुकाराला तुम्हाला 15 पुकार प्रत्येक संघाला द्यावे लागतात. सन्माननीय महेंद्र
संस्काराची नांदी विजयाचा शंखनाद जर करायचा असेल तर देवेन आणि कमलबाडा तुम्हाला दोन्ही संघांना शुभेच्छा आहे. जर विजयी झाला तर समोर चषक आपणास दिसतात 4, त्यातील एकदा आपणास चषक देण्यात येणार आहे. खरोखर चांगले दर्जेदार आयोजन बीकेएम क्रीडा मंडळ भाकरवड यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात. रौप्य महोत्सव 2026 यशाकडे वाटचाल करत असताना विजयाचा शिलेदार कोण होईल. सामना चालू होते. क्रमांक नंबर 3 वर मरीदेवी धेरण अकादेमी बोरी. मातृछाया क्रोडोस धावी रोहा क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना आपण पाहताय श्रीराम कमलपाडा गुणगोलक 5-11. देहेन संघासाठी आता वाजली खेळी करावी लागेल ती राऊत याला. जयत चवरकरला थांबवलंय मेलेकार संघानं. खेळूचा जरा मार लागलेला आहे. प्रथम उपचार घ्या, मेडिकल घ्या 2 वर. अनुज पडेल मेडिकलचं ताबडतोब करा. समीर चंद्रकांत पाटील मेडिकल ताबडतोब जमा करा. चला क्रीडांगण नंबर 2 वर घेऊन जा. झालेलं आहे. प्रत्येकाकडे या मंडळाने जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक जण चोख पार पाडत आहेत आणि स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवलेली आहे. हत्ती केले आणि शेपूट राहिले आहे असं आता म्हणावं लागेल. सर रवींद्र पाटील सर, आपण सुद्धा 2 दिवस समालोचन करत असाल त्यामुळे आवाजाचे आपले सुद्धा 12 वाजले असे म्हणावे लागतील. कारण जसं जोश येतो तसं आपल्या आवाजामध्ये आपण नक्कीच आवाज. आतापर्यंत आपण छान खेळत आलेलो आहात. आणखी मेहनत घ्या. समोरचा संघ कोणताही असो, फक्त समोरच्या संघाला कडवी झुंज देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. हो आता मात्र थांबवलंय देहेन संघानं. सात 12 क्रीडांगण नंबर 2 वर सुद्धा चोरशी सामनारी 3 वर सुद्धा चोरशी लढत. मातृछाया क्रोडोस धावी रोहा. आपण जयत जायचं काही मिनिटांचा कालावधी क्रीडांगण नंबर 1 वर बाकी आहे. आपल्याला मिनिटातच हजर राहावं लागेल, त्याची काळजी घ्या. आपण बाजूलाच आहे मातृछाया क्रोडोस. धन्यवाद. विशाल चवरकर आपली दहशत कायम ठेवतोय. हो आणि मेलेकार संघानं थांबवलंय विशाल चवरकर या वादळाला.
हो 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 काय म्हणावं मारला गेलाय जरा मेडिकल घ्या आला 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 मात्र काय होतोय मैदानावर क्रीडांगण नंबर 1 वर मातृछाया कुरडूस दहावी रॉल आपला अंतिम पुकार क्वार्टर फायनलची शेवटची लढत क्रीडांगण नंबर 1 वर होईल संत तुकाराम विरंत हा सोला एक गुण हा सेकंद बदलतोय 11-16 चुकीला माफी नसेल 11-16 आणि यशस्वी करावी विनंती करतोय सन्माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या शिवास्ते याचं वितरण केलं जाईल खरोखर क्वार्टर फायनल मध्ये जरी पराभूत झाला असला तरी आपला हा सन्मान केला जाईल जबरदस्त खेळी मेडेकर संघाकडून आतापर्यंत आपण या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचला हा खूप मोठी गोष्ट असते आणि खरोखर निसरती हार आपल्याला पत्करावी लागलेले धन्यवाद रसिकांची मन आपण जिंकलेली आहात जय हनुमान मेडेकर धन्यवाद लाजवाब सुंदर सुंदर